परिषद मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बस मी बोलणारच होती, टाळ्या वाजवले. फोट बघायचं होतं मला. इथे पण आपला शिवाजी चौकला असं सेम हे बघ त्यांचं आहे ना ते. गाडी बघ गाडी. हो हो बघितलं. हे साईबाबाच्या हात आहे वाटतं. किती सुंदर बनवलंय बघ. वंशू बघितलं का? Zip lining. Welcome to Konkan. हो. करायचंय, चला करा. नाईस घ्या. ए चप्पल घे गे. ए पोरी तुझी घालते मी. मोबाईल चालू करा. जा जा पुढे जा पुढे जा. बाय बाय. आम्हाला पण नाही करणार. Parents waiting. कोण आहे? हे इकडे बघा. वो हे असं करा. तिकडनं जाताना रोप पकड. स्टार्ट. असं करायचं हे. हा इथे पहिल्यांदा गेली. ओरडते ती. ओरडते ओरडते ती. आराधना ओरडत. आपला वंशू मस्ती करतोय. एक मिनिट, काय होतं, कसं होता झिप लाईनिंग एक्सपिरियन्स? निघाली कसं होता मॅडम? मजा आली का? इथे रेकॉर्डच नाही झाली का? काय रे? अरे तिला बोललो बघायला, ती बघतच नाहीये. नाही ना, पण तू कॅमेरा ऑन केला ना. छेद घे बाबू, तिला पण घेतलं.
छान होतं पण अजून एकदा पाहिजे होतं नाही चांगला तर होता. मग तू बोलला बरं होता बरं होतं का चांगलं होता चांगलं आणि बरं मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे एक नंबर आणि तू दीदी घाबरली का चल नाही खावलं. चल यम्मी यम्मी भास नाही छान मस्त बघ टेस्ट क्लायमेट मस्त झालं आता पाऊस पडणार आहे ना आता छान वाटतं आता छान वाटतं नाही नाहीतर पण ऍक्च्युली कधी आलो कालच ना निघालो आपण असं वाटतं किती दिवस झाले आलो होतो. पहिला असं वाटतं किती वर्ष राहिले गावाला हा मी घ्यायचा एवढी पुढे जाऊ टर्न मारून परत येईल सगळं चांगलं आहे पण लोक घाण करतात तेच सगळं काढता येईल आपल्याला चल ना जाऊ चल ना हाऊस द व्ह्यू हे भारी आहे समुद्रातले इच्छा जाऊन बसा बघा छान वाटते एक सांग छान केले पण मला असं खूप हे झालंय का तुझं सो आमचे खूप काही प्लॅन्स चेंज झाले ॲक्च्युली आम्ही देवळेवरनं निघालो तुम्ही पाहिलंच ते त्यानंतर आम्ही पोचलो आरेवारे बीच पण त्याआधी वी वे गोईंग टू स्टॉप इन रत्नागिरी आणि आम्ही तिथे स्टे करणार होतो बट एक दोन नाही तर खूप सारे हॉटेल्स पाहिले आणि सोल्ड आउट असं झालं आणि खूप लेट होत होतं तसंही एनीहाव आम्हाला उद्या परत आम्ही चेकआउट करून गणपतीपुळेच येणार होतो सो वी थॉट ऑफ हेडिंग टुवर्ड्स गणपतीपुळे आणि ऑफकोर्स रत्नागिरी आणि गणपतीपुळेचा जो रोड आहे जो आरेवारे बीचचा जो रोड आहे तो बघण्यासारखा आहे आणि तो मी ऑलरेडी आयटनरीमध्ये ठरवलेलाच की कुठेहीच गेलो तर रत्नागिरी किंवा गणपतीपुळे वी हॅव टू कम ऑन दॅट रोड आणि जो व्ह्यू आहे ना ट्रस्ट मी सो आता आम्ही ॲक्च्युली असं चाललो आणि मला व्ह्यू तिकडनं हवं आहे येताना सो आरेवारी बीचचा जो झी प्लॅनिंग आहे ते बच्चा पाटील्सनी केलेलं आहे मला पण करायचं होतं बट ह्या गरमीमुळे ना मला काही दुसरा विचारच नाही आला आणि त्यामुळे मी जीन्स वगैरे असं पॅन्ट वगैरे असं काहीच घेतलं नाही सगळे असे वन पीसच आहेत आणि वन पीसमध्ये ऑफकोर्स खूप लोक करतात पण मला ते खूपच ऑकवर्ड वाटत होतं की अरे हे असं कसं दिसेल ना म्हणून खूप लोकांनी केलं तिथे पण ठीक आहे ते प्रत्येकाचं कम्फर्ट लेवल आहे एनिवे सो चिलपाटीजनी केलं त्यानंतर आम्ही तिकडे आरेवारे बीच रिसॉर्टचं जो रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही जाऊन खाल्लं फ्रँकली स्पीकिंग आम्हाला एवढं नाही आवडलं हां सो फ्रँकली स्पीकिंग आम्हाला तिकडचं नाही जास्त काही आवडलं एक तर घावण होतं ते खूप छान होतं मॅगी वॉज ओके बाकी सगळं काही ओके शोकेश होतं सो एनिवे सो चला मग आम्ही परत टुवर्ड्स सनी and the most scenic view. सो तिकडनं आम्ही आल्यानंतर आम्ही गणपतीपुळे टुवर्ड जात होतो आणि मग नंतर आम्हाला पुढे असं दिसलं की अरे अजून छान असं व्ह्यू पॉईंट आहे मग दादा बोलले की चला आपण पिऊया नारळ पाणी मग आम्ही तिथे थांबलो पण जो व्ह्यू आहे जो तुम्ही ह्याच्या आधी पाहिला असेल सगळे आमच्या फॅमिली मेंबर्स हात वगैरे वर करत होते काय व्ह्यू आहे मग नंतर आम्ही वर गेलो ह्याच्या आधी तुम्ही अजून एक क्लिप पाहिलं आणि जो व्ह्यू तुम्ही पाहिला सुंदर पावसाळ्यात तर कसलं सुंदर दिसत असेल छान आहे पण मॅगी विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू वी आर हॅव्हिंग यमी यमी मॅगी
जय जय महाराज. तिला दे आराध्याला. रचनाला पाहिजे. रचना पाहिजे. नाही मला नको. चला डन. बेस्ट होता हा व्ह्यू आहे ना. अमेझिंग. आहे बचला. बीच तिकडे होता आणि वारे बीच इथे आणि मधला आरे वारे बीच आहे. पुढे टाकायचं होतं मग. फुल आहे ना. फुले आणि मस्त पैसे. बिबट्या कुठे गेलाय? किचन मध्ये नाही गेला. खाली गेलाय. बिबट्या बिबट्या. किचन मध्ये नाही गेला. किचन मध्ये नाही गेला, इकडून या कडे गेला पुढे. बाबा इथे दार बंद किचन मध्ये नाही जाणार. थांबायलाच नको इथे. बाहेर गेला. पाठीवर गेला तो. बापरे, कचरा गेला पाठीवर. बाहेर गेला. गेला तो गेला. तू आतीच. नाही नाही गेला तो. हा? उडार. अष्टविनायक मधला एक गणपती. नाही. आम्हाला बिबट्या दिसला हो? समोरून. आयुष. दादा वंशा समोरून गेला. बघ व्हिडिओ काढला. नाही ना, आम्ही नाही काढला व्हिडिओ. सीता बिबट्या बिबट्या. वंश आमच्या समोरून. जा मग चालत. हो, कुत्र्याच्या पाठी लागलेला. कुठे? त्या हॉटेलमध्ये गेलेलो जिथून गेलात ना पेट्रोल भरायला तिथे. काय बोलतो? ओशन पार्क माहिती वंश एकदमच काढला व्हिडिओ. नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आई हे पण नाही ना गाडी. यांच्या गाडीत. चलो, मोठे बाबांनी शोधला आहे फायनली. सो फायनली आम्ही डन. आजचं आमचं फिक्स आहे. उद्याचं आम्ही ठरवणार एका तासात. सो ही 3 रूम्स घेतलेत असे आम्ही. ही एक आहे, छान आहे म्हणजे आहे आणि वॉशरूम. आराम करा. सो मस्त. कसं वाटतंय? शांत. सो आम्ही काही बुकिंग वगैरे करून नव्हतो आलो, कारण तेच आमचं होतं की आम्ही आज रत्नागिरीला राहणार होतो आणि ते आम्हाला नाही मिळालं. पण मग इथे आल्यानंतर मस्त व्ह्यू एन्जॉय केलं, जसं मी मगाशी सांगितलं आरेवारे बीचचं, जे मस्ट विजिट आहे. आता थोडंसं ते कन्स्ट्रक्शन असल्यामुळे काही जागा छान नाही दिसत, पण खूप छान दिसतंय. एनिवेज, खूप सारे ऑप्शन्स बघत होतो. काही ऑप्शन्स आम्हाला एवढे आवडलेले, पण ते सोल्ड आउट होते. सो कारण वेकेशन चालू आहेत आणि आम्हाला जिथे आवडत होतं तिथे आम्हाला मिळत नव्हतं. बट असे पण इन्सिडंट झाले तिथे जे एकदम हॉरिफाईंग होतं. ते म्हणजे सनी आणि वंश हे गेलेले. ॲक्च्युली सनी सगळीकडे उतरून विचारत होता आणि वंश इज लाईक मोर ऑफ, कसं माहिती आहे का, तो खूप स्वतःला एड्युकेट करत असतो. काही नवीन गोष्टी दिसल्या ना की त्याला ही लव्स टू लर्न ऑल दोज थिंग. तर तो सनी बरोबर गेलेला आणि उतरत होता सनी बरोबर सगळीकडे. सनी आणि वंश तिथे गेले आणि ते उभे होते आणि त्यांच्या समोरून पहिले कुत्रा धावत गेला एकदम फुल स्पीडने आणि त्याला फॉलो केलं बिबट्याने.
आणि ते दोघं जेव्हा सांगत होते, सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते, जेव्हा वंश परत आला ना, वंश चेहरा एवढा तो घाबरलेला त्या चेहऱ्यावरनं कळत होतं ते. आणि मग ह्या लोकांनी आम्हाला तो सगळा एक्सपिरियन्स सांगितला कसं झालं, म्हणजे लिटरली यांचं हार्ट बीट एक मिस झालं असेल एवढं ते हॉरिफाईंग होतं. मी जेव्हा गाडी रिव्हर्स घेतली तेव्हा मी पाहिलं की कुत्रा खूप जोरात धावतोय, म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये मी कधीच कुत्र्याला धावताना नाही पाहिलं. आणि मग मी सोडून दिलं, त्याच्या पाठी कोण धावते मी हे बघितलंच नाही. सो जेव्हा लोक म्हणतात की आम्ही हे पाहिलं किंवा, तेव्हा मला असं वाटायचं की अरे एकदा आज AI मुळे आजकाल एवढं हे झालंय ना की काय समजतच नाही की काय खरं आहे आणि काय फेक आहे. बट ह्या लोकांचा एक्सपिरियन्स बघून आणि थँक गॉड, म्हणजे म्हणतात ना, सो एक थँक गॉड की एकदम असं हल्ला वगैरे नाही झाला किंवा असं नाही, मला आता विचार पण नाही करायचा आहे. पण ते जे स्पीड ह्या लोकांना, आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बिबट्याचं स्पीड किती असतं. सो ते एक आम्हाला असं झालं की नको आता इथे नको. सनी बोलतो अजिबातच नको, सनी तर फायनल फुल करणार होत, तर अजिबातच नको इथे. आणि मग नंतर ह्याच्यानंतर आम्ही जेवढे पाहिलं तेव्हा त्यांना आम्ही असं सांगत होतो, तर त्यांनी पण सांगितलं हां असतं इथे, आम्ही 1-2 वेळा बघितले वगैरे. तर जास्तच ते भीती वाटायला लागली. पण ठीक आहे, आता इवन सिटीजमध्ये पण आपण न्यूजमध्ये जसं की बघतो, आपण फक्त आपली काळजी घ्यावी. त्यानंतर हे दादा आणि वहिनींना दिसलं हॉटेल तनिष्क म्हणून. सो आम्ही आता तिथे आलो आहे अँड इट्स नाईस. पहिले आम्ही 1 नाईटसाठी स्टे करणार होतो, बट देन आम्ही जेव्हा रूम्स बघितले आम्हाला आवडले. सो आता आम्ही ते 2 नाईट्स राहणार आहोत आणि त्याच्या पुढचं जर्नी वेगळी असणार आहे. पण आपण म्हणतो ना कधी कधी काही गोष्टी प्लॅन नाही केल्या तर त्या अजून छान प्रकारे होतात. तसंच होतं. आम्ही असंच एवढं स्ट्रेस घेऊन किंवा असं प्लॅन करून काहीच आलो नाही आहोत. फक्त माहिती कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, बट जस्ट गोईंग विथ अ फ्लो. जसं की आज आरेवारे बीचवर आम्हाला वाटतं आम्ही भरपूर टाईम स्पेंड केलेला आहे. वेगवेगळ्या लोकेशनवर थांबून वेगवेगळे फोटोज, रील्स सगळं असं काढलं आहे. मेन म्हणजे आनंद ह्याचा आहे की मुलांनी मजा केली. नाही तर असं होतं की अरे आपण पिकनिक असेल तर आणि मुलांसाठी खूप कमी ऑप्शन्स असतात, तर दे लाईक एन्जॉय इट. त्यांचं ते जे झिप लाईनिंग नाही असलं तर परत एकदा जायचं. चला मग आता ॲक्च्युली वाजले आहेत 10:30 आणि खूप दमलो आहोत आम्ही. सकाळी लवकर उठलो आणि मग सकाळी लवकर म्हणजे आपण खूप प्लॅन करतो ना की अरे आता आपण खूप वेळ झोपू. मी तर लिटरली 8चा अलार्म लावलेला, पण 6लाच उठली. म्हणजे गप्पा बिप्पा एवढे लोक होतो, मग मजा केली आम्ही. सो चला मग आता हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. उद्याचा दिवस एक्साइटिंग असणार आहे. खूप काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. सो जे काही असेल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.